नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहरातील मतदार याद्यांचा विषय ऐरणीवर शिवसेनेच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आक्षेप, प्रशासनाला निवेदन सादर। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विशेष करून कोरेगाव शहरातील मतदार यादीचा विषय आता राजकीय पटलावर आला आहे। मतदार यादीतील नावे कमी करण्याच्या विषयावर आता खल सुरू झाला आहे। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता या विषयात उडी घेतली असून राजकीय हेतूने मतदार यादीतील नावे कमी करण्यावर तीव्र शब्दात आक्षेप घेतला आहे। एकूणच कोरेगावातील मतदार याद्यांचा विषय आता चांगलाच गाजू लागला आहे। शिवसेनेचे कोरेगाव तालुका प्रमुख संजय काटकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजपच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची मंगळवारी भेट घेऊन निवेदन सादर करत मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेतला होता। त्याचबरोबर मतदार यादीतील बोगसगिरी टाळण्यासाठी निवेदन सादर करून मतदार याद्यांमध्ये नावे घुसळवणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आता शिवसेनेच्या भूमिकेवर आणि मागणीवर आक्षेप घेतला आहे। त्यांनी पूर्णपणे हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित होऊन केला असून भारतातील लोकशाहीतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या मतदानापासून सर्वसामान्य मतदारांना वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश होळ, पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रतिभाताई बर्गे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर नानासाहेब बर्गे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निसार इब्राहिम खान, प्रशांत गायकवाड व दिनेश सनस यांच्या समवेत विजय विरकर, आसिफ बागवान, नासिर हुसेन बागवान, वैभव पिसाळ व स्वाती पवार यांनी मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची बुधवारी दुपारी 3 वाजता भेट घेऊन निवेदन सादर केले। यामध्ये त्यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर यांनी बेकायदेशीररित्या तक्रार करत मतदार कमी करण्यासाठी यादी तयार केली असल्याचा आरोप केला आहे। कोरेगाव शहरातील रहिवासी नसलेल्या संजय काटकर यांनी कोरेगाव शहरातील मतदार यादीतील नावे वगळण्यासाठी जे पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेत ते जोडलेले नाहीत, राजकीय हेतूने मोघम प्रकारे नावे वगळण्याचा घाट घातला आहे। ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याबाबत अर्ज प्राप्त झाला आहे त्यांना 8 दिवस अगोदर पूर्वसूचना देणे आवश्यक होती, ती दिलेली नाही। एकूणच हा प्रकार सर्वसामान्य मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा असल्याचा या निवेदनात करण्यात आले आहे। मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत। पात्र मतदारांना वंचित ठेवल्यास प्रशासनाची जबाबदारी राहील, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना सादर करण्यात आले आहे। कोरेगाव शहरामध्ये संजय काटकर नावाच्या एका इसमाने, जो काही कोरेगावचा रहिवासी नाही, त्यांनी 862 लोकांची नावं वगळण्यासाठी अर्ज दिलेला आहे। वस्तुतः ही सर्व 862 नावं जी आहेत ती त्या व्यक्तीने मोघम स्वरूपामध्ये या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे, त्याला कुठलेही पुरावे जोडलेले नाही। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आज आम्ही त्यांना या ठिकाणी भेटून निवेदन दिलेलं आहे। या व्यक्तीचा कोरेगावशी संबंध नाही आणि ज्या व्यक्तीला कोरेगावातल्या लोकांची माहिती नाही अशा व्यक्तीनं हे जे एक विकृत काम केलेलं आहे त्या विकृत कामाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज एक अर्ज दिलेला आहे आणि हा जो काही घृणास्पद प्रकार आहे हा काहीतरी राजकीय हेतून या ठिकाणी चाललेला आहे असं कोरेगावच्या जनतेला संशय लागलेला आहे। भारतीय स्टेट बँकेच्या कारभाराविरोधात विषमुक्त शेतीचा प्रयोग करणारे कार्यकर्ते अमोल भोसले यांचे कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण। भारतीय स्टेट बँकेच्या कोरेगाव शाखेकडून जाणीवपूर्वक कर्ज प्रकरणासाठी अडवणूक होत आहे, त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विषमुक्त शेतीचा प्रसार करणारे सामाजिक कार्यकर्ते अमोल भोसले यांनी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर बुधवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून उपोषणास सुरुवात केली आहे। एकसळ तालुका कोरेगाव येथे अमोल भोसले यांनी विषमुक्त शेतीचा प्रयोग केला असून या प्रयोगाच्या अनुषंगाने भारतीय स्टेट बँकेच्या कोरेगाव शाखेत कर्ज प्रकरण केले होते। तेथील अधिकाऱ्यांनी सातत्याने त्रुटी काढून प्रकरणामध्ये बदल करावयास लावले।
त्यांनी सांगितलेला प्रत्येक कागद आणून देऊन देखील त्यांनी सरतेशेवटी प्रकरण करू शकत नसल्याचे कळवले होते. बँकेकडून जाणीवपूर्वक अडवणूक होत असल्याने अमोल भोसले यांनी जून महिन्यात कोरेगाव तहसीलदार कार्यालयात आणि कोरेगाव पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. बुधवारी उपोषणास सुरुवात झाल्यानंतर तहसीलदार डॉक्टर संगमेश खोडे यांनी चर्चेद्वारे आंदोलनाचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले. मात्र भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांची आडमुठी भूमिका कायम राहिल्याने भोसले यांना उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. बुधवारी सायंकाळी 5 वाजता बँकेचे काही अधिकारी तहसीलदार कार्यालयात आले. मात्र सकारात्मक चर्चा न झाल्याने ते निघून गेले. विषमुक्त शेतीचा प्रयोग करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर बँकेतून अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. एक वेळ माझे प्राण गेले तरी चालतील, मात्र माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठा शेतकऱ्यांवर बँक जर अन्याय करत असेल तर मी माघार घेणार नाही. वेळप्रसंगी प्राण त्याग करेन, असा इशारा अमोल भोसले यांनी दिला. भारतीय मराठा महासंघाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विविध राजकीय पक्षाच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन अमोल भोसले यांच्या भूमिकेस पाठिंबा दर्शवला आहे. मला शासनाला एवढंच विचारायचे, एक अल्पभूधारक शेतकरी विषमुक्त माती रोगमुक्त भारत या धोरणेनुसार जर काम करत असेल तर त्याला आपण सहकार्य करणार आहात किंवा नाही, हे जर स्पष्ट झालं तर मला कळेल. कारण एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की सामान्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास या शब्दानुसार मी त्या योजनेच्या माध्यमातून कर्ज काढत असताना मला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून पूर्ण सहकार्य झाले. परंतु मला जो शासनाच्या एसबीआय शाखेतून जो त्रास झाला, तो त्रास मला सहन न होणारा त्रास मी सहन केला आणि या उद्देशानेच मला न्याय मिळावा त्यासाठी मी संविधानाच्या माध्यमातून उपोषणाला बसत आहे. आपल्या मॅनेजरला मराठी बोलता येत नाही, मला त्यांच्याबद्दल आक्षेप घ्यायचा नाही, परंतु जो कोणी सामान्य शेतकरी तिथं न्याय मागायला जात असेल तर त्याला त्या भाषेमध्ये त्याची मागणी मान्य व्हावी. त्याचबरोबर त्याला जी काय सोयी सुविधा द्यायच्यात, त्याला जे काय कर्जाचं वास्तव मांडायचे ते व्यवस्थितरित्या मांडलं जावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जयपूर बनणारा आता फ्रूट व्हिलेज जलक्रांती घडवणाऱ्या भारत फूड्स CSR विभागामार्फत शेतकऱ्यांना फळझाडांचे वाटप, प्रत्येक बांधावर लावणार फळझाडे. कोरेगाव तालुक्यामध्ये जलक्रांती घडवल्यानंतर आता पर्यावरण संतुलनासाठी भारत फूड्स लिमिटेड CSR विभागाने पुढाकार घेतला आहे. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या जयपूर गावामध्ये फ्रूट व्हिलेज करण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले असून जास्तीत जास्त फळझाडे लावण्याचा निर्धार केला आहे. जयपूर येथे बुधवारी सकाळी 10 वाजता भारत फूड्स लिमिटेड CSR विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर लावण्यासाठी फळझाडांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. भारत फूड्स लिमिटेड CSR विभागाच्या प्रमुख डॉक्टर लीना देशपांडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना निसर्गरंग पाक्षिक अंकाचे वितरण करण्यात आले. प्रकल्पाचे मार्गदर्शक संवर्धक तथा कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, CSR अधिकारी जयदीप लाड, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल निकम, माजी सरपंच प्रकाश निकम, नंदू माने, सरपंच किसन निकम आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कोरेगाव तालुक्यासाठी गुड न्यूज. बलकवडीसह धोम धरण 85% भरले. कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान. वाई, जावली, सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी असलेल्या वाई तालुक्यातील धोम, बलकवडी आणि धोम धरण पूर्णपणे 100% भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या 4 तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत बलकवडी आणि धोम धरण सुमारे 85% भरले आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. महाबळेश्वर परिसरात, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये, त्याचबरोबर वाई तालुक्यातील पश्चिम भागात गेले 8 दिवस जोरदार पाऊस पडत आहे. खोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बहुतांश ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धोम व धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस चालू आहे. जांभळी खोऱ्यात अतिवृष्टी चालू आहे. यामुळे धोम, बलकवडी धरणात पाण्याचा साठा वाढत चालला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणात येण्याच्या पाण्याचा प्रवाह सुरू राहिला आहे. त्यामुळे दोन्ही धरणांचे दरवाजे उघडून पाणी कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत बलकवडी धरण 84% भरले आहे, तर
धोम धरण 86% भरले आहे.